गारद केलेला संघ लवजी ब संघ, अल्पेशुलन लवजी संघ जबरदस्त मॅच रंगणार यामध्ये तिळमत शंकाडीय पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सौमित थरकुडे. पहिला आलेला अगदी बॉल डॉट अरबाजच्या विरुद्ध आलेला डॉट बॉल महारूप आहे. दोन्ही बॅटर पाहायला गेलं तर महत्वाचे बॅटर या टीमचे आणि एखादा बॅटर जर टिकला तर अगदी मैदानामध्ये आक्रोश तांडवच करू शकतो. अशा प्रकारची बॅटिंग भिवंडीची तोफखाना मैदानामध्ये आली आहे. कशा प्रकारे बॅटिंग करणार. खरं तर सुवर्ण संधी या खालापूरच्या अनेक छोट्या मोठ्या संघांना की आपल्या सोबत भिवंडी सारखी मोठा संघ खेळतो. इथे फुल टच बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाह काय जबरदस्त कॅच पकडलाय. मागे फिरून पकडलेला कॅच या मॅचचं चित्र तर स्पष्ट करणार नाही. कुणाल ठोंबरे होते बॉल खेळली, पकडलेला कॅच. पंचांनी अगदी पहिले इथे वेस्ट हाईट बीमर साठी रिव्ह्यू बॅटिंग टीम म्हणून घेतला गेलाय. पाहिलं जाईल, चेक केलं जाईल. विकेट महत्वाची आणि तेवढी चांगली कॅच आपण घेताना पाहिलं. अगदी मागे जाऊन पकडलेला कॅच आपण नेहमी आठवण करत होतो 1983 चा वर्ल्ड कप जिथे कपिल देव यांनी जो कॅच पकडला होता तशाच प्रकारची कॅचची आठवण पुन्हा एकदा करून दिली या खेळाडूने. अर्थातच नाव त्याचं कुणाल ठोंबरे. फेअर डिलिव्हरी आहे, पंचाचा डिसिजन आला. फेअर डिलिव्हरी म्हणजे अर्थातच विकेट होती डाऊन. पहिला विकेट. अरबाज येत आहेत मैदानाच्या बाहेर. सेफ आलेत मैदानामध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत करूयात. या भिवंडी शहरामधून आलेल्या सर्व खेळाडूंचं आपण स्वागत करूयात या खोपोली नगरीमध्ये. आपल्या सर्वांच्या मनामध्ये वसलेलं शहर खोपोली शहर. त्या खोपोली शहरामध्ये अगदी पहिल्यांदा मध्यभागी असलेलं या हालगावचं मैदान, या हालगावच्या सुसज्ज मैदानामध्ये हायवेच्या अगदी नजीक असलेल्या मैदानामध्ये आपल्या करूयात सरच स्वागत स्वागत स्वागत. पहिल्या बॉलवर आलेली विकेट. अगदी संघाचा पाठीचा कणा असलेला खेळाडू, नाव त्यांचं अरबाज. झालेत बाद झालेत, परंतु त्यांच्या ठिकाणी आलेले ते अर्धात खेळाडू सेफ. महारूप आहेत. महारूपची जादू महारूपला अगदी दाखवावा लागेल. जर आपण इथपर्यंत आलो, आपली चर्चा आहे, तर चर्चा का झाली हे दाखवावं लागेल. चेंज लागले. त्याचबरोबर मागे गेलाय बॉल. बंटी कार्यालयाने हिट जर थोडा फास्ट झाला असता तर झाली असती चांगली फिल्डिंग बंटीच्या माध्यमातून मिळेल धाव एक. आणि त्याचबरोबर आता स्ट्राईक होते रोटेड. ज्या खेळाडूची पहिले तर चर्चा सुरुवातीच्या काळापासून झाली होती की महापोली संघ येणार इथे खेळणार मैदानामध्ये आणि महापोली आल्यानंतर कोणता खेळाडू जास्त चर्चेत असणार तर तो अर्थात महारूप. मग महारूपला अगदी सामोरं जावं लागेल ते सौमित थरकुडेच्या. सौमित आहेत, सौमितच्या विरुद्ध खेळावं लागेल. जो खेळाडू पाहिला तर त्यांनी सुद्धा ओपनच्या खेळाडूंच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी केली आहे. खेळावं लागेल त्याला आता या मॅच मध्ये, या मैदानामध्ये स्वतःच्या नावाची पुन्हा एकदा ओळख करून द्यावी लागेल की यंग असलं म्हणून काय झालं. मोठमोठ्या खेळाडूंना बाद करण्यामध्ये मीही सक्सेसफुल ठरू शकतो. खोपोली क्रिकेट बरंच पुढं काय आहे तर आमच्या नवतरुण खेळाडूंमुळे. चांगला बॉल पाहायला मिळाला. अर्थातच या बॉलवर उत्तर नव्हतं बॅटरला. महारूपलाही केले शांत. गोलंदाजाने दाखवला आपला अगदी पहिल्यांदा वर्चस्व. कारण आलेला डॉट बॉल समोरच्या संघावर तयार केलेलं प्रेशर. 4 ओव्हरची मॅच असेल ही मॅच, 4 ओव्हरची. त्यानंतर पाहिलं तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा केल्या जातील. उच्चांक आपण पाहिला तर 65 होता. 57 धावा चेस करताना आपण पाहिल्यात. अगदी खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप परतून बॉल गेलेला डॉट. पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये टीमचे कॅप्टन जिथे टॉस साठी आले होते, अर्थातच नाव त्यांचं आपण पाहतोय सौमित थरकुडे. पहिल्या ओव्हर मध्ये काय केलं तर पहिल्या ओव्हर मध्ये समोरच्या भिवंडी सारख्या मोठ्या महापोली संघाला इथे केले शांत. खर्च केले धाव एकच. त्याचबरोबर 3 डॉट बॉल 1 विकेट. या गोलंदाजाचा पूर्ण या ओव्हर मधला समरी कार्ड. महारूपचा अगदी पुढील फटका पॉइंटच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. अप्पर कट केलाय. फिल्डर दूरवरून येतील. बॉलला पकडण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु बॉलचा वेग त्यावर केलेला अप्पर कटचा फटका गेला सीमा पार. मिळाला धाबा 4 आणि या 4 धाब्यांनी 5 पर्यंत पोहोचलाय संघ महापोली डी.
डीजेची साथ आपल्याला मिळते. डीजेनी पहिले तर चांगलं काम केलंय. वर्ल्ड टेनिस क्रिकेटची सुद्धा तेवढीच जबरदस्त साथ मिळते त्याला. नूर केबल नेटवर्कची अगदी जोड. ज्या प्रकारे पाहिलं तर ही टुर्नामेंट जेव्हा रंगवण्याचं काम केलं होतं आसिफ सईद यांचा विचार, दानिश खोत यांचे अगदी पाहिलं तर त्यांना दिलेली विचारांना जोड आणि त्याचबरोबर इम्रान भाईची असलेली अगदी खंबीर साथ, त्याला जर पाहिलं तर कोणी जोड दिली असेल तर एएससी हाल क्रिकेट टीमने, ज्यांनी ही घडवून दाखवली स्पर्धा. जिथे मागच्या महिन्यामध्ये याच मैदानामध्ये पाहिलं तर अमन स्पोर्ट्स क्लब हारची जी मुर्तुजा खारकर आणि मुर्तुजा राऊत जी स्पर्धा झाली होती ती अगदी ठरली होती सक्सेसफुल. मग ती सक्सेसफुल ठरली ना, दुसरी स्पर्धा आपल्याच मैदानात आपण सुपर डुपर हिट करायची ते ठरवलं. मग त्या स्पर्धेमध्ये आपल्याला प्लेअर ऑफ द सिरीज साठी जर पाहिलं तर ती इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा मिळाली. ती सन्माननीय विनोद शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते, इमाम हुल साहेबांच्या शुभ हस्ते मिळालेली. ती पाहिलं तर सरकार मोबाईलचे जे प्रोप्रायटर त्यांच्या मार्फत बेस्ट बॅटरची सायकल. तदनंतर आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डरसाठी मनीजी गोंडे साहेबांकडून मिळालेला जो कूलर असेल. आणि ह्या सर्व पाहिलं तर जबरदस्त चमचमत्या ट्रॉफी, ज्या ट्रॉफीसाठी खरं तर क्रिकेट खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेटमध्ये एंट्री 13,000 प्रॉफिट जर पाहायला मिळालं तर शून्य, कधी कधी मायनस प्रॉफिट होतो, परंतु मिळतं काय तर ती ट्रॉफी. आणि त्या ट्रॉफीचा मान सन्मान पाहिलं तर या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये बरंच काय. क्रिकेट यासाठीच खेळलं जातं की आपली स्वतःची आवड जी जोपासावी. क्रिकेट यासाठीच खेळलं जातं की आयुष्यामध्ये बरीच टेन्शन असतात, कंटाळवाणी टेन्शन असतात, परंतु क्रिकेटच्या मैदानावर गेलं तर ते विसरले जातात. परंतु बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज स्वराज्य थरकुडे, अजून एक खेळाडू ज्याच्या नावावर जर पाहायला गेलं तर बरेच विक्रम आहेत, परंतु सध्या चर्चा काय तर महाराष्ट्राच्या लेदर क्रिकेट टीम कडून अंडर 19 चा कॅप्टन म्हणून याची पहिल्यांदा झालेली निवड. महत्वाचा गोलंदाज, गोलंदाजीचा अगदी तोफखाना असलेला पहिला तर लवजी संघ. सईद भाई पटेल यांच्याकडून सुद्धा बक्षीस आलंय, अगदी त्यांचं आपण स्वागत करूयात. चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये पुन्हा एकदा त्यांच्याकडून बक्षीस. तुषार सर काल जाताना चर्चा करत होते की हाल गावामध्ये जे क्रिकेट वेडे पाठराखे असतात, जे माननीय महोदय त्यांच्याकडून क्रिकेट जोपासलं का गेलंय तर त्यांना असलेली आवड आणि त्यांचे खेळाडू एवढे अव्वल दर्जाचे का खेळतात तर त्यांचे हे पाठराखे. अगदीच पाहिले तर त्यांचं स्वागत पुन्हा एकदा असेल सईदभाई पटेल यांचं. 2 बॉल डॉट आलेत. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. कव्हरची शेक तर अगदी खाली होते, परंतु धाव एक देऊन जाईल. आता पाहिलं तर बॅटिंगसाठी महारूप जे आता घडलेलं नाही ते आता घडून दाखवावं लागेल. तुमच्यासाठी बरेच पाठरेखे या हालगावचे ते मॅच पाहण्यासाठी आलेले जरूर आहेत. तुमचा चाहता वर्ग हालगावामध्ये बराच आहे, पण त्यांनाही अपेक्षा काय आहे तुमच्याकडून बॅटिंग पाहिजे. मॅच रंगवायचे तर चांगली बॅटिंग झाली पाहिजे. समोरच्या टीम मध्ये विक्रांत पाटील सारखा जबरदस्त खेळाडू, नवनाथ मामुनकर सारखा अनुभव, बंटी कार्यालय सारखा लेफ्टी बॉलर, तोच बरोबर लेफ्टी बॅटर आणि त्याचबरोबर ज्याची चर्चा संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये केली गेली तो ओमकार थरकुडे. वेगवान बॉल आहे. समोर पाहिलं तर महारूप यांना समजत नाहीये. 2 पाहिलं तर तरुण गोलंदाज आणि आता टाकतात ते अर्थातच डॉट वर डॉट, डॉट वर डॉट वर डॉट बॉल. आणि काय झाले मैदानामध्ये दुसरं षटक चालू असताना धाबा झाल्या त्या अर्थातच 6 धाबा. अल्पेश इलेव्हन लवचे ब संघ यंग स्टार संघाचं नक्कीच नेतृत्व करताना आपण स्वराज सौमितला पाहिलं. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसतोय जरूर, परंतु बाहेर बॉल व्हाईटचा सिग्नल अगदी आलाय तो अर्थातच पंचांचा. बॅटरला माहितीये बराच दूरवरून गेला, लागला असता तर चौकारी गेला असता, जर लागला असता तर कॅचही गेली असती. द्विधा परिस्थितीमध्ये चालू असलेला पाहिलं तर इथे शॉट होता, परंतु आलेला व्हाईट बॉल टीमची टोटल वाढवतोय, टीमची टोटल पोहोचवतोय 7 वर 7 नक्कीच मिळाली. आता पाहिलं तर आमच्या या आयोजकांना अर्थातच स्पर्धेचे मुख्य घटक आपण पाहतोय आसिफ बी सय्यद यांना 7 मिळाली. अर्थातच आमच्या सोनू दादाची, आणि सोनू दादाचं नाव खोपोली शहरामध्येच नाही तर संपूर्ण त्या दिवशी आम्ही आमची भेट झाली होती अगदी शिर्डीमध्ये. तिथं सोनू दादांनी अगदी सांगितलं की साईबाबाची श्रद्धा आणि त्याची पहिले तर आपल्याला असला आशीर्वाद, त्यामुळेच पहिले तर आपण एवढं समाजकार्य करू शकतो. समाजकार्य करताना फक्त एक इच्छा असून जमत नाही, तर समाजकार्य करताना अगदी आपल्यावर आशीर्वाद आहे तेवढा महत्वाचा नाही. साईंचा आशीर्वाद सदैव बाईतलं तर सुनदांच्या पाठी, म्हणूनच पहिले त्यांच्या कार्यातून बरच वाईट साठी अगदी बॉलिंग टीम कडून इथे लगेच रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचाचा डिसिजन आलाय तो अर्थात वाईटचा बॅक टू बॅक 2 वाईट असतील. खालच्या खोपोलीमध्ये पाहिलं तर जे काही विकासाची कामं चालू आहेत, विकासाची कामं यादी झाली आहेत, ते आमच्या मामा शेलार यांच्या माध्यमातून एक मोठं व्यक्तिमत्व, कदाचित पाहिलं तर आज आमदारी असते, आज आपल्यात असते तर अगदी आमदारी असते, एवढं मोठं व्यक्तिमत्व खोपोलीचं
वाईड बॉलचा सिग्नल अगदी कॉन्स्टंट राहणार आहे. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू इथे पाहिलं तर झालाय समाप्त. आणि त्याचबरोबर सुनीता शेलार यांच्याकडून आमच्यासाठी जे बक्षीस झाले त्यांचा पुन्हा एकदा नक्कीच आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. जे प्रेम मिळत गेले नाही हालवासियांकडून मागच्या महिन्याचे टुर्नामेंट, त्यानंतर पाहिलं ठाणे नावाची टुर्नामेंट, त्यानंतर पाहिलं तर ही टुर्नामेंट, प्रत्येक प्रेक्षकाने पाहिलं तर अगदी जाताना एवढं सांगितलंय की आपल्याकडून टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यामध्ये जो घेतलेला प्रयत्न तो महत्वाचा. मग तुषारजी धुमाल सरांची आम्हाला लाभलेली साथ ती तेवढी अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. चांगला फटका, बॉल अगदी पाहिजे थोडा मागे टाकला, त्यावर केलं आक्रमण, थांबणार नाहीये, बॉल जाईल सीमारेखा बाहेर, आलाय चौकार. सद्गुरु शिर्डी वही जाते हैं जिनको साई बुलाते. साई बाबांचं नाव घ्या, अगदी बोला साई बाबा की जय. शिर्डीवाले साई बाबा सदैव आपला अगदी आशीर्वाद आमच्या अगदी डोक्यावर असू दे आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून आपल्या हातून चांगलं कार्य होऊ देत, ही महत्वाची गोष्ट. पुन्हा एकदा पाहिलं तर कट करायचा प्रयत्न केलाय. त्याचबरोबर इथे गलीच्या रिझर्व मध्ये असेल तो अर्थातच फिल्डर तैनात बाळा थरकोडे होते, पकडला जाईल बॉलला. त्यानंतर आता स्ट्राईक होते, चेंज ओव्हर चेंज झाली आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमचे टोटल पोहोचला संघ 13 वर 13 झाल्यात, अर्थातच 13चा अगदी आकडा इथे जो पाहायला मिळतोय. मग 3 षटकांचा खेळानंतर किती धावा केल्या जातील हे पाहिलं जाईल. 2 झाल्यात, 2 ला 13 झाल्यात, मग 3 मध्ये किती होतील यासाठी तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज. तिसरं षटक अर्थातच विक्रांत पाटील असेल का पाहिलं जाईल, किंवा बंटी कराळे असेल का. आज झालं तर भावेश सावंत नाहीत, खरं तर इंजर्ड आहेत, परंतु भावेश सावंत असे खेळाडू, गष्टी खेळाडू, हाताला झालेली इजा तरी सुद्धा या मॅचचा सामन्याचा आनंद घेत असणार. त्यांचं स्वागत करूयात. विनंती असेल आपण व्यासपीठावर अल्पेश जादा नाही दिसत आहे, महत्वाचा दुवा टीमचा तोही पहिला तर इथे असेल, त्यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर आपले सरचे स्वागत. ओमकार थरकुडे गोलंदाजी मार्कवर सध्या चर्चा या खेळाडूची खोपोली नगरीमध्ये, आणि त्याचबरोबर चर्चा कोणाची तर अर्थात सुनीता शेलार यांची. आश्वासन दिलं होतं आसिफबाईंना की मी येणार आणि मी आलो. मी फक्त बोलून करून दाखवत नाही, पण मी करून दाखवतो, आणि आसिफबाईंना दिलेला शब्द करून दाखवला, इथपर्यंत पोहोचलेत. इम्रानबाईंचा दिलेला नक्कीच पाहिले तर इम्रानबाईंना शब्द, दानिश कोतबाईंना दिलेला शब्द, आणि या हालच्या मैदानावरती आले आणि आल्यानंतर अगदी आपल्या नावाची छबी सुद्धा दाखवली. त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. कॅमेरामॅनला या ओव्हरच्या या बॉल नंतर एकदा विनंती करेल की आपण जे राईट साइडला जे सर्व हालगावचे मोठे प्रेक्षक बसले तर त्यांच्यावर एकदा कॅमेरा फोकस करायला सांगणार आहे, फक्त हा बॉल पडून जाऊ दे. सुनंदांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत करूयात. आलेत आणि त्याचबरोबर स्पर्धेला अगदी रोनक आणली. आसिफबाईंनी ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं, ज्यांच्या यांच्यावर आसिफबाईंचं प्रेम आहे, प्रत्येकाने हजेरी लावली. त्याचबरोबर मावळचे दमदार आमदार सुजन्ना शेळके यांचे सर्व सहकारी येताना आपण पाहिले. सोबत पाहिलं तर आज आपण पाहिलं तर विनोद शेठ भोईर सर होते, ज्यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये प्लेअर सिरीज साठी जी बायसिकल दिले, मोटरसायकल दिले, त्याचे आपण नक्कीच आभार व्यक्त करू. 2 ओव्हरचा खेळ संपला, 2 ओव्हरचा खेळ संपला. आता धावा झाल्या 13. आता आला तो ओमकार थरकुडे बॉलिंग मार्कवर समोर. महारूप असेल, महारूपच्या विरुद्ध टाकलेला बॉल जर अर्थातच पाहिला आपण बॅटिंग टीमचा रिव्ह्यू बॅटिंग टीमने गमावलाय. डॉट बॉलचे अगदी सिग्नल असेल, रिव्ह्यू गमावलाय. त्याचबरोबर पाहिलं तर खर तर महत्वाची गोष्ट आहे, आपल्या हातातली असलेली गोष्ट आपण जेवढ्या लवकर गमावतो मग नंतर शेवटच्या क्षणामध्ये आपण वाट बघत बसतो. कदाचित ती गोष्ट ठेवली असती तर आता वापरात आली असती. पैसाही त्याच प्रकारची गोष्ट आहे, मान सन्मान तर अगदी त्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. कदाचित जर मी माझा मान सन्मान टिकून ठेवला असता तर आज या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिलं तर ज्या प्रकारे या सर्व अतिथी मान्यवरांना सन्मानाने व्यासपीठावर आपण घेऊन येतोय, तसं मलाही या स्पर्धेमध्ये सन्मानाने घेऊन आले असते. आसिफ सईद यांनी दाखवलेले प्रेम पाहिलं तर हालवासियांना एकदा कॅमेरा आपण राईट साईडला मारायचंय. ज्या प्रकारे आपण मैदान असताना पाहतो आणि मैदानाच्या अगदी उजव्या बाजूला सर्व हालचे
पाठीराखेत सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. आपण आलात स्पर्धेमध्ये अगदी पाहिलं तर एक जबरदस्त रौनक तयार झाली आणि फक्त एकच रात्र नाहीये, एका रात्रीचा प्रश्न नव्हता, हा प्रश्न 4 रात्रीचा होता आणि 4ही रात्रीमध्ये आपण आलात. आपलं पुन्हा एकदा सचे स्वागत. लहान मुलांचं सुद्धा स्वागत करूयात, लहान मुलांचं कौतुक करूयात. एक मॅच खेळवली परंतु एक मॅच नव्हे, त्यांच्या आयुष्यामध्ये लक्षात राहणारी पहिली त्यांची पहिल्या मोठ्या स्पर्धेमध्ये तब्बल ₹1,00,000 टुर्नामेंट मध्ये असतील त्यांची मॅच असेल आणि ती त्यांना शेवटपर्यंत लक्षात राहील. नेहमी म्हटलं जातं पहिली बाईक कधी जिंकलात, पहिली सायकल कधी जिंकलात, पहिला बॉल आपण कुठे खेळलात, पहिली टुर्नामेंट कुठे खेळली, तशीच पहिली टुर्नामेंट या सर्व यंगस्टर खेळाडूंची या मैदानामध्ये पाहायला मिळाली. त्याचबरोबर आसिफबाई सय्यद, इम्रानबाई, दानिश खोत यांच्या टुर्नामेंटमध्ये दोस्ती ट्रॉफीमध्ये मिळाली. खेळण्याचा परत सर प्रयत्न केला, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न काय घडला पाहिलं तर इथे महापोलीस संघ दूरवरून जरूर आला, अगदी दमला असेल संघ हे पण मान्य करू शकतो, परंतु आपल्यामध्ये ताकद दाखवावा लागेल. समोर असलेला अल्पेश 11 लवजी ब संघ, हा संघ खोपोली मधला सध्याच्या मध्ये पाहिला तर खालापूर तालुक्यामधला अव्वल संघ ज्याच्याकडे बॅक टू बॅक चॅम्पियन होण्याचा मान सुद्धा आहे. याच मैदानावर चॅम्पियन झालाय तो मागच्या महिन्यामध्ये. चांगला फटका लावून कार्पेट फटका चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहेत अर्थातच विक्रांत पाटील, अहमदभाई बेडेकर यांच्याकडे सुद्धा बक्षीस आले. खरं तर मी विनंती करेल या लहान मुलांना नंतर माझ्याकडून जेवढे बक्षीस झाले त्यातली अगदी एक रक्कम तुमच्यासाठी दिली जाईल, तुम्ही सर्वांनी जाऊन अगदी पहिल्यांदा नाश्ता सुद्धा करायचा, कारण की यांनी जे दिलेलं मला प्रेम आहे ते सर्व हालवास्यांनी, ते प्रेम मला आता आपल्या सोबत वाटायचं. कारण प्रेम अशी गोष्ट आहे वाटल्यानंतर मिळत जातं आणि तेच प्रेम अगदी पहिल्यांदा या लहान मुलांना सुद्धा मला वाटण्याची इच्छा आहे. अगदी थोड्या वेळात आपण तेही करू. तर मॅच मध्ये आता वळूयात. मॅच मध्ये रंगत तयार करण्यासाठी धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळालेला अर्थातच बॉल हा एक धाव देऊन जातोय. आता पाहिलं तर महारूप आपल्या नावाला साजेशी बॅटिंग आपल्याला करावी लागेल. जर आपण भिवंडीवरून आल्यानंतर एक चर्चा पाहिलं तर हलवासींची होती, महारूप येणार महारूप येणार महारूप येणार, मग आल्यानंतर किती धावा बनवणार हे सुद्धा प्रेक्षकांना पाहायचे. तत्पूर्वी संधी डीजे आपल्याला. खरं तर या गाण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच जणांनी मला चांगल्या प्रकारचा अर्थ समजावला. ज्या प्रकारे आम्ही म्हणतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, त्याच प्रकारे अशा गाण्याचे बोल आहेत. आणि आता सुद्धा पाहिलं तर या गाणं ऐकून अगदी मला माझ्या त्या पाहिलं तर स्लोगनची अगदी आठवण झाली. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, आणि हे ईश्वरा आता या सर्व खेळाडूंना या मैदानामध्ये खेळण्यासाठी ताकद दे, कारण की ज्या प्रकारे मॅच चालू आहे तिथे एक अति सामना अगदी जाणं शक्यच नाहीये. स्पर्धेमध्ये आपण जेवढे सामने बघितले, सामन्यामध्ये रंगत तयार झाली, रंगत भरवण्याचं काम जर पाहिलं तर कोणी केलं तर खेळाडूंनी केलं. मग खेळाडू आता सहजारीती पाहिलं तर इथं बॅटिंग करणारा महापोली संघ मॅचला सोडणार नाहीये. एका बाजूला महापोली असेल पण दुसऱ्या बाजूला अल्पेश लवजी. चांगली बॉलिंग झाली, धावा झाल्या 16. इथून बॅटिंग करण्यासाठी सज्ज. बॅटर स्ट्राईक एंडला महारूप. महारूपचा पहिला फटका अगदी पाहिलं तर स्टँडच्या मागे फिल्डरने सोडलेला कॅच. विकेट खूप महत्वाची आहे. कॅच पकडला, मॅच जिंका, कॅच सोडा, अगदी मॅच मध्ये थोडा दूर स्थितीमध्ये जा, मग तिथे नंतर संघर्ष करावा लागतो. ज्या प्रकारे पाहिलं तर ठोंबरेने कॅच पकडला होता त्या प्रकारे कॅच पकडावे लागतील. कुणाल ठोंबरे चर्चेतलं नाव. रिव्हर्स स्वीप पाहिलं तर 5 बॉल मध्ये 3 बॉल रिव्हर्स स्वीप, 2 बॉल सरळ. त्यात चौकारी मारतात, षटकारी मारतात, परंतु एखादा शॉट जर अंगलट आला तो अंगलटी जाताना आपण कुणाला पाहिलंय. परंतु सध्या आपल्या मोठ्या टीम मध्ये चांगल्या प्रकारचं नाव प्रस्थापित करताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी झालेली निर्माण. बॅटर मधले ठीकचं कॉलिंग नव्हतं, त्या कॉलिंगचा नसल्याचा अभाव इथे पाहायला मिळेल का? रनआउट साठी पंचाने तिसऱ्या पंचाकडे केलेला रेफर. आता काय घडेल काय बिघडेल अगदी पाहिलं तर इथे वर्ल्ड टेनिस क्रिकेटची लाईव्ह टीम सांगू शकते. डायरेक्ट हिट केला नवनाथ मामुनकरने. विकेट महारूपची जातीये. बाद झालेला खेळाडू महारूप येतोय मैदानाच्या बाहेर. तुषार सर पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले. तुषार सर आजची रात्र आहे, मागील 3 रात्रीमध्ये चांगल्या प्रकारचं आपल्याला अगदी असं म्हणतात ना तेला तुपा सगळ्या ठिकाणी आपल्याला सर्वांनी म्हणलं अगदी.
आणि जेवणाची चांगली सोय झाली त्यानंतर पाहिलं तर आपल्याला जेव्हा जेव्हा पाण्याची गरज आहे, थंडाची गरज, सर्व काही न सांगता मिळत गेले. फक्त हीच रात्र नाहीये, चारही रात्र. आणि त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये असलेल्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा तेवढं प्रेम मिळालं. आणि आम्हाला प्रेम मिळण्याची प्रेक्षकांकडून खेळाडूंनाही प्रेम तेवढं मिळालं, कारण की प्रेक्षक मॅच बघायला येतात, खेळाडूंना अगदी पाहिलं तर तेवढी प्रेरणा मिळते. आणि तीच प्रेरणा आता पाहिलं तर या मैदानामध्ये, चालू मैदानामध्ये आहे अर्थातच, या प्रेक्षकांकडून खेळाडूंना मिळते. बॉलर टीम कडून चांगलं काम केलं जातंय. गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज विक्रांत, विक्रांतच्या विरुद्ध स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकाच फटका फुटका यायला पाहिजे. मोठा फटका जर आला तर चित्र बदलू शकतं. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न खेळाडू नवीन आलेले आकाश करतील. आकाश डावामध्ये अगदी जादू नाही परंतु प्रेमळता आहे. ज्याच्या छत्र शाळेखाली आपण आहोत तोच पाहिलं आपला वरचा निळं निळं भोर अवकाश आणि त्याचबरोबर त्याच्या खाली आपण सर्व एकाच छताखाली आहोत. जाती भेद याच्या पलीकडे जाऊन आपण जर कुठल्या ठिकाणी जर पोहोचलो असेल तर आता क्रिकेटचं मैदान जिथे जात धर्म पंथ कोणत्याही प्रकारची गोष्ट नाही, फक्त एकाच गोष्टीला मानलं जातं, पूजलं जातं, ते म्हणजे क्रिकेट. बॅट आणि बॉलची अगदी पर्यंत नितांत सेवा केली जाते. मैदानामध्ये पंचांना नम्रपणे अगदी वाकून नमस्कार केला जातो, तो म्हणजे क्रिकेट. फटका पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पाहिलं तर फिल्डर येथील बॅकवर्ड पॉइंटचे बाळा. आता स्ट्राईक रोटेट पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जाईल. स्ट्राईक मध्ये येण्यासाठी प्रयत्न संघर्ष केला जाईल. मिळेल ते अवघे. दानिश सर आहे. दानिश सरांची आमची ओळख कधी तर पाहिलं तर ऍज अ खेळाडू म्हणून दानिश सर आम्हाला बऱ्याचदा भेटायचे, परंतु पंच म्हणून जेव्हा आम्ही दानिश सरांना बघितलं अगदी आम्ही अचंबित झालो की दानिश भाई पंच सुद्धा कामगिरी गमवतात. पण प्रत्येकाने वरचढेल असलं पाहिजे. 18 झाल्यात. एखादा फटका आला मोठा समोरचा पहिला महापोली संघ या स्पर्धेमध्ये संघर्ष करू शकतो. महापोली भिवंडीवरून इथपर्यंत आला. जवळपास भिवंडी म्हटल्यानंतर 80-90 किलोमीटरचा डिस्टन्स जास्त असेल कमी नसेल, पण तिथून इथपर्यंत हा पोहोचलाय. मग तोही या मॅच मध्ये संघर्ष करणार आणि संघर्षाची स्थिती तयार करायची असेल तर आता आलेले बॅटर लेफ्टी बॅटर याला ठोकावे लागतील. चौकार षटकार दोन मोठे फटके जर मारले मॅच अगदी जवळपास आपल्याही पाहिले तर विजयाच्या ठिकाणी जाऊ शकते. आपण संघर्ष करू शकतोय. पायात खोलवर टाकलेला बॉल आणि खोलवर टप्प्याचं इथं उत्तर नव्हतं. धाव मिळेल ती अर्थातच इथे एक आणि त्याचबरोबर या एकही धावीने धाव फलकाची स्थिती 19. आता शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर जर का आक्रमण आलं, शेवटच्या बॉलवर जर आक्रमण आलं तर आक्रमण करताना नक्कीच पाहिजे तर आपण 25 पर्यंत पोहोचू शकतो. चौकाराला 23 पोहोचू शकतो. समोरच्या टीमला पाहिलं तर स्ट्रगल करावं लागेल. शेवटच्या बॉलसाठी इथे पाहिलं तर फील्ड सेटअप केलं जातोय. माहिती आहे की एक बॉल किती महत्वाचा आहे. नवघर संघाने 29 धावा डिफेंड केल्या होत्या. मग महापोली करू शकतोय, पण त्यासाठी तेवढ्या धावा कराव्या लागतील. जागा बनवली, मागे मारण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचबरोबर इथे बॅटचा ठीकचा संपर्क नाहीये आणि तदनंतर झालेला रनआउट, किती रनआउट झाले मोजले जातील, परंतु रनआउटचाही विक्रम केला आणि त्याचबरोबर बॉलिंगचा 4 ओव्हरमध्ये कमी धावाचा विक्रम सुद्धा अगदी जवळपास होता. खरं तर 4 मध्ये 17 दिल्या होत्या. अर्थातच दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं हातोली संघाच्या विरुद्ध आणि आता सुद्धा पाहिलं तर आपण तशी स्थिती आहे. आत्ताच्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर धावा झाल्या त्या अर्थात 19 करायच्या, जिंकण्यासाठी धावा 20. त्या अर्थात बॅटिंग करताना अल्पेश शिलवान लवजी बी संघाला अगदी या 20 धावा केल्या जातील का की वाचवल्या जातील हे सुद्धा पाहिलं जाईल. 20 धावा करताना किती परिश्रम केले जातील हे पाहिलं जाईल. चला डीजे आपण थोडी आपली चांगली गाणी साईबाबाची गाणी असेल ती सुद्धा आपण वाजवायची. अगदी सर्वांना मंत्रमुग्ध एक करायचंय. सबका माली एक, साईराम, ओम साईराम.
जे त्वरित टीम अल्पेश इलेव्हन लवजी बी संघ आपण सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची, उशीर करायचा नाही, फील्ड सेटअप करून घ्यायची. फिल्डिंग टीमला विनंती असेल आपण फील्ड सेटअप करून घ्यायची. त्यानंतर आपण पुढील मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करूयात मितांश इलेव्हन परळी आणि त्यांच्या विरुद्ध धामणी संघाला. मितांश इलेव्हन परळी त्यांच्या विरुद्ध धामणी संघाला आपण इन्व्हाइट करूया. आपण त्वरित टॉस साठी यायचंय. मितांश इलेव्हन परळी आणि त्याचबरोबर धामणी संघाला आपण इन्व्हाइट करूयात. आपण टॉस साठी त्वरित यायचंय. खरं तर प्रत्येक टीमने जे आपल्याला लॉट्स दिले ते लॉट्स प्रमाणे स्वतःहून टॉस साठी येणे गरजेचं आहे. यासाठी पहिलं तर क्रिकेटमध्ये आता नियमावली बदलणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर खालापूर टेनिस क्रिकेट एवढं स्ट्रिक्ट होणार आहे की पहिला बॉल 7:30 वाजता पडला पाहिजे म्हणजे पडला पाहिजे. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहणार मॅच चालू आहे. मुंबई इंडियन्स वर्सेस त्याच्या विरुद्ध असलेला संघ रॉयल चॅलेंजर बँगलोर. करायच्यात एक बॉल 2 धावा, जिथे बुमरा बॉलिंग मार्कवर. राज अंगद बाबा बॉलिंग ट्रॅकवर असणार आहे आणि त्याच्या समोर बॅटर रसिक सलामदार. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, मराठी मधला एक शब्द आहे, करायचं ते आत्ताच करा. मागच्या दारू केलेली चोरी अगदी आता इथे उजेडात नक्कीच दाखवणार का? 1ला 2 करायच्यात. IPL चे सर्वांना क्रेज. बँगलोर जिंकली आणि त्याचबरोबर हा गावामध्ये जल्लोष तयार झाला. सर्वांचे फेवरेट असतील. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. दोस्ती चषक 2026 च्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी हार्दिक असं स्वागत करतो. एक जबरदस्त बिग फाईट तगडी लढत मैदानाच्या आत पाहायला मिळतीये. लवजी बी संघाच्या विरोधात महापोली डी या 2 संघांमध्ये चालू असलेला हा महासंग्राम आपण पाहतोय. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर नवनाथ मामुंडकर. स्विच हिटचा प्रॉपर कनेक्शन त्यानं केलंय. पॉइंट मधनं चेंडूला खेळलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी आलाय. जबरदस्त वजनदार दमदार जानदार चौकार धामणी संघाचा कर्णधार आलाय. विरोधात मितांश इलेव्हन परळी टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय टॉस साठी या. मितांश इलेव्हन परळी टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी लवकरात लवकर या. पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेऊन हा चेंडू यष्टिक्षकाच्या दिशेने पांघरा मिळतोय. डॉट चेंडूचा इशारा आलाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती आता 4 धावांची नोंद. या स्पर्धेचे सगळे सर्व आसिफ सय्यद यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करावं. आसिफ भाई सय्यद यांच्या शुभ हस्ते आजच्या रात्रीच्या 4थ्या मॅचचा मात्र टॉस आपण करणार आहोत. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं या चेंडूला पाहायला मिळतंय, जिथे या चेंडूवरती निर्धाव चेंडूचा खेळतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेत. नवनाथ आणि विक्रांती जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धामणी संघानं टॉस जिंकलाय. निर्णय फलंदाजीचा निर्णय म्हणजे मितांश इलेव्हन परळी संघाला आता गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज मारूफचा हा चेंडू इकडे मारू की तिकडे मारू, अर्थातच फाईन लेग मध्ये गेलाय. 1 बाउन्स. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील पुन्हा एकदा 4. आलाय जबरदस्त चौकार. ठोक डीजे.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. जबरदस्त फटका आहे. हा फटका देखील जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. लगातारचा दुसरा नवनाथ मामुणकरचा वार. या चेंडूवरती पुन्हा धावा मिळाल्या 4. ही जी आता मॅच आहे ना, त्या मॅच नंतर आपण तुमची मॅच खेळवणार आहोत 100%. 3-1 की 6 आहे ते आपण नंतर सांगू, पण तुमची मॅच नक्की होणार. इसके बाद होने वाला जो मुकाबला है उसके बाद तुम्हारा मैच है. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, पॉइंट मध्ये टिपलाय चेंडू. बाद जो एक मैच होगा उसके बाद तुम्हारा मैच होगा. ये 100% होगा. एक बार कमिटमेंट कर ली तो कर ली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. स्कोरकार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 12 धावा स्कोरकार्ड वरती लागल्यात. आता 18 चेंडू मध्ये विजयासाठी 8 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर आकाश. आकाशचा मित्र बाबू गोलंदाजी मार्गवरती आहे. 18 मध्ये 8 करायच्यात. वेगवान चेंडू अपील झाली. LBW साठी ही अपील पंचांनी उंच बोट आकाशाकडे केलंय. म्हणजे फलंदाज विक्रांत पाटील डगआउट मध्ये येतोय. अर्थातच नवनाथ मामुणकर नंतर आणखीन एक हादरा टीम लवजी बी संघाला. ठोक डीजे. राजाधिराज योगीराज परत ब्रह्म श्री सच्चिदानंद साईनाथांचं गीत श्रद्धा आणि सबुरी हा मूलमंत्र सातत्यानं साईंनी जपला. आणि त्यानंतर आपण पाहतोय शिर्डीची ओढ सगळ्यांना लागली. प्रत्येकाच्या मनात साईंचं स्थान आहे आणि त्या साईंच्या चरणी नतमस्तक होताना आपण खेळपट्टीकडे पुन्हा एकदा परततोय. 12 धावा लागल्या स्कोरगडवरती. 2 गडी गमावलेत. 20 धावसंख्येचा पाठला होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज बाबू तयार आहे आणि स्ट्राईक एंड वरती स्वराज्याला आपण पाहतोय. स्वराज्यानं हलक्या हाताने या चेंडूला खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. तिथून शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडूला अडवलं गेलं. सिंगल आली. एका धावेनं स्कोरकार्ड वरती वाढ. टोटल 13 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. तिकडे हाळचे जे छोटे छोटे खेळाडू आहेत ते बोलतायत हम लोग का मैच कब होगा, क्या तेरा क्या मेरा होगा, जरूर होगा. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. डायरेक्ट हिट तर पाहायला मिळालाय पण बॅटर आपल्या प्रॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपर येतोय असं पंचांचा इशारा देखील पाहायला मिळतोय. या 2 धावांच्या मदतीने आता टोटल 15. अजूनही विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. चेंडू पॉइंट मध्ये खेळलाय. डी पॉइंट मधनं क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं.
सिंगल येते एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ देखील होईल. 16 धावसंख्येची नोंद. बरेचसे यंग चेहरे आपण पाहतोय. पाहुणा संघ आहे मापोली डी या संघामध्ये पाहायला मिळतात. जवळजवळ अंडर 19 ते अंडर 17 चे खेळाडू असतील. फटका फसलाय. एक स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय स्वराज्यनं. आता त्याला करावा लागेल परतीचा प्रवास डगआउटच्या आसऱ्याला. तिसरा बॅटर लवजी बी संघाचा बाद डीजे. जबरदस्त गीत डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लावलं जात आहे. डीजेचं देखील आपण कौतुक करूया. 16 धावा लागल्या, 3 गडी बाद झालेत. असं वाटलं होतं झटपट पटापट ही मॅच संपवली जाईल लवजी पी संघाच्या माध्यमातून, पण मापोली डी संघ देखील कसरत करण्यास भाग पाडतोय. जरी धावा कमी झाल्या असतील तरी काय झालं, आमच्या गोलंदाजामध्ये ती क्षमता आहे. एवढा दूरवरचा प्रवास करून आम्ही या मैदानावरती आलोय. जवळजवळ 3-3.5 तासाचा प्रवास आम्ही केलाय. पण त्याचं उत्तर तर आम्हाला या मैदानामध्ये नक्की द्यावं लागेल. बॅटिंगसाठी आमचे फलंदाज थोडेसे अपुरे ठरलेत, पण गोलंदाज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये तयार आहेत. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल हे सांगणं कठीण आहे. बरेचसे मोठ्या मोठ्या संघांना मी पाहिले कसरत करताना क्रिकेटच्या पटलावरती. इथे 3 बाद झालेत. अरबाज पटेल गोलंदाजी मार्गवरती आहे. हिमांशूचा फटका हवेमध्ये, ढगात गोळीबार करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडूला अडवलं गेलं. चौथा गडी बाद होतोय तो लवजी बी संघाचा. हम हारेंगे नहीं, हम डरेंगे नहीं. ठोक डीजे. कुणाल ठोंबरे मैदानाच्या आत दाखल होतोय. परिस्थिती आता थोडीशी विपरीत होत चाललेली आहे. इथे 3च्या जागी जर 15 असताना तर मजा आली असती, पण अजूनही हार मानायला तयार नाहीये ती मापोली डी संघ. लवजी बी संघानं कसरत तर पहिल्या 2 षटकामध्ये जबरदस्त केली, पण आता 3 धावांसाठी देखील कसरत करावी लागते ती बॅटरला. आडव्या बॅटनं कुणाल ठोंबरेचा फटका, आसमानी सफर, आसमानी सुलतानी, जिलानी छक्का विजयाच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवतोय तो लवजी बी संघाला. कुणाल ठोंबरेच्या बॅटवरती आला, त्याला स्लॉट मध्ये त्यानं पाठवलं. या सामन्याचा शिल्पकार ठरतोय अर्थातच प्लेअर ऑफ द मॅचचा